हे कौटुंबिक वारसा म्हणून आला हे सगळं तुमच्याकडे. पण मग हेच करावं पुढं, हे कसं झालं? म्हणजे का वाटलं तुम्हाला की आपण हेच करावं? वा, प्रश्न चांगला आहे. काय झालं, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला आपल्याला जंगलामधून बाहेर काढलं आणि ह्या सगळ्या कला त्यांनी पाहिल्या, तर आधी सर्वात जास्त कला ह्या 3 आर्टमध्ये आल्या. अजूनही 8 लोककला आपल्याकडे आहेत. बर. हे टोटल 11 लोककला आपल्या समाजाकडे आहेत. अच्छा. 11 लोक, म्हणजे भारतात कुठेही 11 लोककला भारतामध्ये तुम्हाला सापडणार नाहीत एका आदिवासी एका समाजाकडे, आणि त्या कला आपल्याकडे. मग राजा म्हणाले तुमच्याकडे ह्या सगळ्या कला तुम्ही आता सगळं एक सेकंद, त्याच्या बाकी कोणत्या आहेत आणखीन 8 कला? सांगतो. 11 कला कोणत्या? ह्या आता 3 ह्या गेल्या. त्यानंतर मग आला डोनागीत आला, पांगुळबैल आला. म्हणजे काय? डोनागीत म्हणजे आम्ही ह्या कळसूत्री बावल्या ज्या आहेत त्या आम्ही आज इथं कार्यक्रम केला, परवा तिकडे केला. मग जातेवेळी घरातून बाहेर पडतेवेळी तो डोना असतो आपल्याकडे, म्हणजे उकडा भात शिजवतात त्याची पेज वाळण्यासाठी डोना असतो, आणि 2 डवले असतात, म्हणजे त्याला आपण स्पूंज म्हणतो, चमच. मग हे गणपती ज्यावेळेला बाहेर आणतात घरातून, आता चालले 7-8 लोक, जवळजवळ 10 लोकांची टीम असते ती, आणि ते बाहेर चाललेत. मग जातेवेळी त्याला एक नमस्कार करतात आणि त्याला एक गाणं बोलतात आमच्या महिला. आणि गाणं बोलून त्यांना म्हणतात की आता तुम्ही बाहेर जाताय, आम्हाला काहीतरी घेऊन या, कारण आता आपण जंगलामधून बाहेर आलोय ना, आता आपलं उदरनिर्वाह झाला पाहिजे ना ह्याच्यामध्ये. आणि मग ते डोनागीत, त्याचं नाव डोनागीत, ते मग असं वाजवतात, त्याच्या राग टाकतात डोण्यावर वाजवतात आणि एक गाणं म्हणतात. फर्स्ट क्लास गाणं असतं त्यांचं. आणि ज्यावेळी महिला म्हणतात ते अतिशय, मी तुम्हाला एक वाक्य म्हणून दाखवेन, असं काय नाही ते गाणं. उठ उठ रे माई दादा, बैल झुप रे राटाला, बैल झुप रे राटाला, पाणी जाऊने पाटाला, काय के गदी बनाला, के गदी बनाला. असं ज्यावेळेला ते गाणं म्हणतात, काय छान वाटतं ऐकायला. म्हणजे तुम्ही म्हणत राहावा, ऐकत राहावा असं ते. आणि आवाज पण फार छान आहे. तर ते गाणं म्हणतात. मग माझ्या आईचं हा डोना ज्यावेळी माझी आई वाजवायची, 50 वर्ष झाली ह्या गोष्टीला सांगतोय ते मी, 50 वर्षापूर्वीची गोष्ट. माझ्या आईला इथून आकाशवाणीवरनं गाडी करून घेऊन इथे आले आणि त्या डोना गीतेचं इथं रेकॉर्डिंग केलं आकाशवाणीकडे. अच्छा. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. आणि तोच प्रोग्राम मी चेन्नई, मद्रास, मध्य प्रदेश, मी पण माझ्या महिलांना घेऊन तो हा कार्यक्रम मी पण केलेला आहे. तर डोनागीत ही एक कला झाली. येस. आणि दुसरी तिसरी परत आणखीन अशी की पांगुळबैल. आता पांगुळबैल महाराष्ट्रामध्ये नंदी आहेतच, नंदी बैल फिरतात ना, पण आमच्याकडे पांगुळबैल. पांगुळबैल म्हणजे काय, एक तो बैल असतो, त्याच्या अंगावर शृंगार करतात, आणि ते बारस ज्यावेळी होती ना, बारशीला जे तुळशी विवाह जो असतो त्या दिवशी ते बाहेर पडतात आणि 6 महिने ते असे गावात फिरतात. आणि त्याच्यातून मग ते आपलं उदरनिर्वाह साधन करतात. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस तुमच्या घरी ज्यावेळेस जातील त्यावेळेस तुमचे आजोबा पणजोबा त्यांची कुळी वाचली जाते. म्हणजे ते कसे होते, आता सर कसे होते, सरांनी आज काय महाराष्ट्रामध्ये नाही पण पूर्ण भारतामध्ये आज इथं रेकॉर्ड केलेलं आहे, असं ते समोर त्या घरातल्या व्यक्तीच्या समोर आणून चित्र ठेवतात. आणि मग ती व्यक्ती अशी रडते अक्षरशः. ते नाव असते, ढोलकी असते आणि ते असं ते नाव असतात. ती एक कला आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे राधा नृत्य आहे. आता राधा नृत्य भारतात सगळीकडेच आहे. हे तर आता कृष्ण म्हटलं की राधा असतेच, परंतु आमची राधेला एक वेगळं एक त्याला एक माध्यम आहे. आमच्याकडे ठाकर समाजाकडे ज्यावेळी लग्न होतं त्यावेळी पंच असतात 5, आणि ते पंच मुलीला ठरवायला जातात, आणि ठरवल्यानंतर मग ते द्यास देतात, त्याला एक कुडोबर तांदूळ देतात, कारण त्या मुलीच्याकडे काय परिस्थिती नसते ना. आणि मग लग्न झाल्यानंतर ती वरात, सगळं झाल्यानंतर ती वरात घरात घेऊन येतात, आणि घरात घेऊन आल्यानंतर जे पंच, जे 5 पंच असतात बघा, त्यातला एक पंचामधली व्यक्ती साडी नेसते. आणि त्यांच्या घरी तिथं तो नाचा कार्यक्रम करणार. आणि त्या मुलीच्या, म्हणजे ती घरातली ती मुली असते तीच तळी घेऊन येणार आणि तिला गंध वगैरे लावणार वगैरे, नमस्कार वगैरे करणार. मग तिची राधा नेसलेला जो पंच आहे तो आपला शालू जी पदर आहे ना त्या मुलीच्यावर असं टाकणार असा, आणि तिला जवळ घेणार. म्हणजेच काय की ती दुसऱ्या कुळातली मुली आज आपल्या कुळामध्ये आलेली आहे पंचांच्या साक्षीने.
अच्छा. असं आमच्यातलं एक राधेचं एक खरं त्याच्यातलं हे आहे. हां, हां, हां. हा, ती एक राधा झाली. हं, त्यानंतर पोतराज आहे. हं. आता पोतराज म्हणजे नेमकं काय असतं तर जंगलामध्ये हे लोक राहणारे आणि हे जंगलामध्ये लोकांनी हे सगळे प्रयोग केले ना, सगळे मशाल करायचे, झाडाची पानाची घ्यायचे, वेली घ्यायचे आणि असे एका काठीला असे बांधायचे आणि आग लावायचे आणि पूर्ण आपल्या अंगाला आग लावून घ्यायचे. हं. आग लावून घ्यायचे, काही होत नव्हतं. त्यांचं टेक्निक मी सांगू शकत नाही. हं. अशी ती एक कला. त्याच्यानंतर मग आमच्याकडे फुगड्या एक ठाकर समाजाच्या वेगळ्या पद्धतीत असतात. त्यांच्या साड्या म्हणजे तुम्हाला माहिती असतील, म्हणजे त्या काहीच नाही, म्हणजे असे नुसते अशी एक हे लावायचे आणि त्या अशा लोटकना घालून अशा वगैरे त्या फुगड्या एक आहेत. अशा अन्यथा 8 लोककला आपल्याकडे आहेत आणि ह्या 8ही लोककला 11ही लोककलेचं संग्रहालय हे मी अच्छा. हं. 3 मे 2006 स्टार्ट केलं. त्याच्या पूर्वीपासून माझ्याकडे होतंच ते, पण आज जवळ 18 वर्ष 19 वर्ष होऊन गेली. हं. खरं कलेला जिवंत ठेवण्याचं काम आपण केलं तो भाग वेगळा आहे, परंतु शिवाजी महाराजांनी हे सगळे ज्यावेळी बनवलं आणि ज्यावेळी दिसलं ना, त्यावेळी आम्हाला प्रत्येकाला त्यांनी एक मंदिर दिलं. बर. तर तुमच्या डोक्यामध्ये एवढं काय आहे हं. तर लोकांचं पण तुम्ही मनोरंजन करा, लोकांचं पण प्रबोधन करा ना. बर. आणि मग मला केळबाई मंदिर दिलं. हं, हं. मला माणगाव गाव तिथे माऊली मंदिर आहे, तिथे वेतोळाचं मंदिर आहे, तिथं मला परत दुसरा कळसूत्री बावल्याचा दिला कार्यक्रम. किती वर्ष झाली बघा आता शिवाजी महाराजांचे. आणि ते कार्यक्रम आजही आम्ही त्या मंदिरमध्ये जाऊन ह्या कळसूत्री बावल्याचा, ह्या चित्रकथीचा जाऊन कार्यक्रम करतोय. वर्षातून एकदा 9 दिवस हा चित्रकथीचा कार्यक्रम होतो मंदिरमध्ये, केळबाई मंदिरमध्ये. बरं. आणि वर्षातून एक वेळा हा कळसूत्री बावला त्या माऊली मंदिर म्हणून, वेताळ मंदिर म्हणून तिथं. बर. आणि अन्यथा आमचे कार्यक्रम सगळे चालूच असतात. पण हे कार्यक्रम जेव्हा मी 10 वर्षाचं असताना, सर 11 वर्षाचं असताना वडील ज्यावेळेला हे झाले, मला ह्याच्यातलं काय माहिती होतं, काहीच नव्हतं. मग माझी आई, आम्ही आधी 4 भावंड 5, मोठ्या बहिणीचं 7-8 वर्षामध्ये लग्न झालं. 7-8 वर्षामध्ये ती गेली. बाकीचे 3 भाऊ होते. जराशे थोड्या जण कळायला लागल्यावर त्यांनी गाव तिकडचा सोडला आणि त्यांनी इकडे मुंबई पकडली. हं. आई आणि मी दोघंच, कोणी नाही. कसं जीवन जगायचं. आई म्हणाली आता आपण त्या मंदिरमध्ये जाऊ, कुठल्या केळबाई मंदिर जे दिलेलं आहे बघा, तिथं आपण जाऊ आणि तिथं तिथले जे गावकर